नमस्कार. मी युगंधरा शिराळोणकर आपलं स्वागत करते आद्यम योगालयाच्या स्टोरी टेलर कॉर्नरवर. मनगंगेच्या काठावरती या सिरीजमध्ये आपण पुढे जाणार आहोत. तुमचं शरीर मनस्थितीविषयी काय सांगतं? पाठ. आपली पाठ ही आधाराचं प्रतिनिधित्व करते. पाठीबाबत समस्या उद्भवतात याचा अर्थ असा की आपल्याला आधार नाही, मला पाठीशी घालणारं कोणी नाही असं त्या व्यक्तीला वाटतंय. मी असं म्हणते तेव्हा तुम्हाला कदाचित असं वाटेल की पती पत्नी, आई वडील, नातेवाईक, मित्र, नोकरी, व्यवसाय, आर्थिक तरतूद याच गोष्टी आपल्याला आधार देतात. पण खरा आधार आपल्याला मिळतो तो त्या परमशक्तीकडूनच. या शक्तीचा अंश आपल्यात प्रत्येकात असतो, म्हणून तर आपण जिवंत. ही शक्ती निघून जाते तेव्हा जे शरीर उरतं ते 24 तासही ठेवलं जात नाही, जाळून पुरून टाकलं जातं. याचा अर्थ ती शक्ती शरीराच्या द्वारे कार्य करत असते. ती नसेल तर नुसतं शरीर काही कामाचं नाही. आपल्यातील ही शक्ती मृत्यूसमयी परमशक्तीत विलीन होते किंवा मिसळून जाते. नवीन जीव जन्मतो, त्यात आपोआप ती शक्ती येते. हे कुठेही घडतं. याचा अर्थ ती सर्वव्यापी आहे, चराचरात भरून राहिली आहे. ती सर्वशक्तिमान आहे. असंख्य जीवांचा संस्कार झालेले आत्मे त्यात आहेत, म्हणजेच ती सर्वज्ञानी आहे. प्रत्येक सजीव या शक्तीशी जोडलेला आहे. परमशक्तीशी असलेल्या या आपल्या संबंधाची जाणीव होणं म्हणजेच योग. योग हा शब्द युज धातूपासून तयार झालेला आहे. युज म्हणजे जोडणे, योग म्हणजे जोड किंवा संबंध. आत्म्याचा परमात्म्याशी संबंध किंवा संपर्क साधता येण्याची साधना म्हणजेच योग साधना. योगी लोकांनी परमशक्तीशी असलेलं हे नातं जपलेलं असतं. हा संपर्क जितका कमी तितकं मन, शरीर दुर्बल, कंगाल होत जातं. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ता ही भावंड म्हणूनच सर्व आधार हरपले तरी त्या परमशक्तीच्या आधारावर विश्वाधार बनली. ज्ञानेश्वरांनी प्रार्थिलेला विश्वात्मक देव तो हाच, ज्याच्याजवळ ते पसायदान प्रसाद मागतात. ज्ञानेश्वरीच्या आद्य ओवीतील देखील ज्ञानेश्वर या आत्मतत्वाची आळवणी करतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वयं वेद्या आत्मरूपा असे म्हणतात. हा आधार त्यांच्या मनात सतत जागृत होता. हा आधार जे विसरतात त्यांना निराधार, असुरक्षित वाटणं अपरिहार्य आहे. कारण इतर आधार हरपले किंवा तसं उगीचच वाटत राहिलं तरीही पाठदुखीची समस्या उद्भवू शकते. पाठीचे वरचा, खालचा व मधला असे 3 भाग लक्षात घेऊ. पाठीच्या वरचा भाग आणि भावनिक आधाराचा संबंध आहे. माझा नवरा, माझी बायको, माझी प्रियसी, प्रियकर, माझा बॉस मला समजून घेत नाहीत किंवा सहकार्य देत नाहीत, ही भावना अशा व्यक्तींना छळत असते. पाठीच्या मधल्या भागाचा संबंध हा अपराधीपणाच्या भावनाशी आहे. तसंच एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे काय आहे हे पाहण्याची भीती तुम्हाला वाटते. एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे खरं काय आहे हे तुम्ही लपवू पाहताय. खरी गोष्ट लपवल्यामुळे तुम्हाला अपराधी वाटते. तुमच्या पाठीत सुरा खुपसल्यासारखं म्हणजे विश्वासघात केल्यासारखं तुम्हाला वाटतंय का? किंवा अशा प्रकारे दुसऱ्या कुणाचाही विश्वासघात तुमच्या हातून घडल्यामुळे तुम्हाला अपराधी वाटतंय का?
या मनस्थितीचा परिणाम पाठीच्या मधल्या भागावर होतो. सारं काही संपून गेल्यासारखं तुम्हाला वाटतं. तुमच्या संपत्तिक स्थितीत गोंधळ माजलाय, किंवा तुम्ही पैशाच्या बाबतीत खूप काळजीत आहात. तसं असेल तर पाठीचा खालचा भाग हे सांगू पाहतो आणि पाठीचा खालचा भाग किंवा कंबर दुखू लागते. तुमच्याकडे पैसा किती आहे याच्याशी या आर्थिक सुरक्षिततेचा काहीच संबंध नसतो. पैसा किती आहे यापेक्षा आर्थिक टंचाई तुम्हाला किती जाणवते हे महत्त्वाचं. एखाद्या खूप श्रीमंत माणसालाही आर्थिक टंचाई जाणवू शकते, किंवा आर्थिक नुकसानाची भीती आहे त्यापेक्षा अधिक मिळवण्याचा हव्यास आणि त्यातील अडचणी यामुळे मनस्थिती तथाकथित श्रीमंत माणसातही निर्माण होऊन पाठदुखी उद्भवू शकते. या उलट एखादा गरीब तरुण आर्थिक चिंता न बाळगता फलाटावरही शांत झोपेल. अनेकांची अशी समजूत असते की पैसा ही जीवनातील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे आणि पैशाशिवाय सुखी होणं केवळ अशक्य आहे. पण हे खरं नाही. पैशाबाबतीतची काळजी सोडा, सुखी व्हाल. पैशामुळे सुरक्षितता येते, तशी ती जाते देखील. तरीही गंमत पहा, पैशाच्या हव्यासापायी आपण स्वतःला किती राबवतो, दमवतो, हैराणही करतो, असमाधानी आणि म्हणून असुरक्षित बनवतो. सर्वाधिक मूल्यवान आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा श्वास. तो चालू आहे तोपर्यंतच आपण आहोत. त्याच्याशिवाय मात्र आपण जगू शकत नाही. मग ज्या परमशक्तीनं आपल्याला निर्माण केलं, जी हे श्वास पुरवते, जिचा आपला अतूट संबंध आहे, तिच्यावर विश्वास का नाही ठेवत? ही निष्ठा असू दे, मग इतर आधार तुम्हाला दुबळे तकलादू वाटू लागतील. परमशक्तीशी संपर्क साधता येणं मात्र जमलं पाहिजे. कसा साधाल हा संवाद? विचार करून तर पहा. आणि ही परमशक्ती तुम्हाला पाठीशी घालणार असेल तर कोणत्याच गोष्टीची भीती वाटण्याचं कारण नाही. ती तर विश्वाधार आहे. स्तन. स्तन हे मातृधर्माचं प्रतिनिधित्व करतात. जेव्हा स्तनासंबंधी समस्या उद्भवतात तेव्हा याचा अर्थ असा असतो की एखाद्या विशिष्ट बाबतीत मातृधर्माचा अतिरेक होत आहे. पहा, एखादी वस्तू, व्यक्ती, जागा, स्थान, अनुभव, संस्था अशा एखाद्या गोष्टींची तुम्ही खूप काळजी घेत आहात. पालनपोषण करण्यासाठी जीवाचं रान करत आहात का? विचार करा, खरं आईपण कसं असतं. अशी आई मुलांचं पालनपोषण नीट करते. मुलांची काळजी तर घेतेच, पण ती मुलाला त्याच्या कलांनी वाढू देते. त्याला पांगळं बनवत नाही, विकसित व्हायला मदत करते. अतिसुरक्षित मुलं मानसिकदृष्ट्या पंगू बनतात, परावलंबी बनतात. त्यांच्यातील गुणवैशिष्ट्य, कौशल्य विकसित होत नाहीत. मुलाला चालायला शिकवताना आपले हात म्हणजेच आधार केव्हा बाजूला काढून घ्यायचे हे सुजाण आईला नेमकं कळतं. अति काळजी, सुरक्षिततेचा अतिरेक यामुळे वाढ खुंटते. मोठ्या वृक्षाच्या सावलीतील रोपांपेक्षा ऊन पाऊस पिणारं, वादळ वारे सोसवणारे रोप मात्र जोमाने तरारतं. तेव्हा मातृधर्माचा अतिरेक, जो गरजेचाही नाही, उलट अपायकारक आहे आणि शिवाय स्तनांमध्ये आजार उत्पन्न करू शकतो, तो टाळणंच शहाणपणाचं नाही का? स्तनांचा कर्करोग. स्तनांचा कर्करोग उद्भवतो तेव्हा त्याचा अर्थ असा की तीव्र संतापाची, तिरस्काराची भावना दृढमूल झाली आहे. हा संताप व्यक्ती, परिस्थिती कशा बाबतीतही असेल. म्हणूनच क्षमाशील बना, भीती झटकून टाका आणि आपण ज्या परमशक्तीचा अंश आहोत तिचे प्रेम, क्षमा, शांती, आनंद, आरोग्य हे गुण आपल्या ठायी वसत आहेत याची स्वतःला आठवण करून द्या.
मग मनातील संताप, भीती, न्यूनगंड, तिरस्कार अशा प्रकारच्या नकारात्मक भावना काढून टाकून मन स्वच्छ करणं सहज शक्य आहे. यासाठी योग्य पद्धती अंगीकारल्या पाहिजेत. पुष्प औषधी, विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती, योग साधना, ध्यान, प्राणायाम, तत्वज्ञान, भक्तियोग, श्रद्धा अशा अनेक गोष्टी मनस्थिती बदलण्यासाठी उपयोगात आणता येतात. जेव्हा मुळापासून असा बदल घडतो तेव्हा आजार, रोग यांच्या फांद्या चमत्कार भावात तशा गळून पडतात. वैद्यकशास्त्रात चमत्कार घडतात ते असेच. प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम. प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम याचं प्रमाण हल्ली खूप वाढलेलं आढळतं. मासिक पाळी येण्यापूर्वी साधारण आठवडाभर हा त्रास जाणवतो. प्रत्येक स्त्रीची तऱ्हा वेगळी. उदास वाटणं, चिडचिड, वैताग, थकवा, नेहमीचीच कामं झेपत नाहीत असं वाटणं, घरातील व्यक्तींशी भांडण होणं, निराश वाटणं, रडायला येणं इत्यादी मानसिक लक्षणं. तसंच स्तन दुखणं, घसा दुखणं, वजन वाढणं, सायटिका, पचनाच्या तक्रारी, पोट दुखणं, अर्धशिशी अशा अनेक वेगवेगळ्या तक्रारी स्त्रिया वर्णन करतात. या तक्रारी कोणत्या स्त्रियांना अधिक होतात? तर ज्यांना मासिक पाळी या फक्त स्त्रियांमध्ये घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेविषयी तिटकारा आहे. थोडं पुढं जाऊन असं म्हणता येईल की ज्यांना आपल्या स्त्रीत्वाविषयी स्त्री असण्याबद्दलच तिटकारा आहे, ज्यांना आपण स्त्री असणं हेच मुळी आवडत नाही. यामागील कारणं अनेक असतात. उदाहरणार्थ आर्थिक परावलंबन, कोंडमारा, दुय्यम दर्जा, विकासाची संधी न मिळणं, आधाराची, प्रेमाची, सुरक्षिततेची गरज, शारीरिक दुर्बलता, सामाजिक बंधनं याबद्दल अव्यक्त प्रतिक्रिया अप्रत्यक्ष शारीरिक वा मानसिक लक्षणातून व्यक्त होतात. स्त्रीत्वाचा, स्त्री देहाचा स्वीकार करायला हवा आणि त्याबरोबर त्या अनुषंगाने येणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचाही. एवढंच नव्हे तर त्याचा अभिमान वाटायला हवा. स्त्री जन्म मिळाला याबद्दल कृतज्ञता वाटायला हवी. असे अनेक आनंद आहेत जी फक्त स्त्री अनुभवू शकते. पहा, अपत्य जन्म, स्त्रीचं सौंदर्य अशा अनेक गोष्टी. निसर्गानं स्त्री पुरुषांच्या उच्च नीच हा भेदभाव केलेला नाही. दोघं समान पातळीवर आहेत, अपूर्ण आहेत, वैशिष्ट्यांनी वेगवेगळी आहेत. स्त्री पुरुष यांच्या शक्ती एकमेकांना पूरक आहेत. ती एकत्र येतात तेव्हाच पूर्ण होतात. याचं वेगळं असणं हेच सामर्थ्य आहे. तसंच एकमेकांविषयीच्या आकर्षणाचं कारण आहे. स्त्रीत्वाचा स्वीकार करा आणि आपल्या स्त्रीत्वावर प्रेम करायला लागा. विचार करा, कोणते फायदे, सुख, आनंद केवळ स्त्री असण्यामुळे तुम्हाला मिळाले. याबद्दल परमशक्तीचे आभार माना. कृतज्ञता व्यक्त करा. मनस्थिती बदला म्हणजे निरोगी व्हाल. चॅनलला सबस्क्राईब करा. ऑडिओला लाईक करा. मग पुन्हा भेटूयाच मनगंगेच्या काठावरती.